श्री स्वामी समर्थ। यंदा 24 मार्च रविवारी आलेले आहे होलिका दहन म्हणजे होळी। तर या दिवशी होळी पेटवली जाईल। होळीच्या दिवशी आपण घरातील जी नकारात्मकता आहे ती पूर्णपणे घराबाहेर काढायची आहे, म्हणजे आपल्या घरावर जे काही करणी बाधा दोष वास्तुदोष असतील तर ते निघून जातील। त्यासाठी महिलांनी काही कामं करणं हे अत्यंत गरजेचं आहे। या दिवशी सकाळी लवकर उठून अंगण साफ करून घ्यावे आणि अंगणामध्ये हळदीचे पाणी शिंपडावे। अंगणामध्ये हळदीचे पाणी शिंपडल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि माता लक्ष्मीच्या आगमनाचे मार्ग मोकळे होतात। त्यानंतर आपण उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला देखील पाणी शिंपडून घ्यायचं आहे। उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला पाणी शिंपडल्याने आपले पितृ हे उंबरठ्याजवळ बसलेले असतात। अमावस्या पौर्णिमा अशा तिथीला आपण उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला पाणी शिंपडल्याने पितृ तृप्त होतात आणि आपल्याला चांगला आशीर्वाद देतात। घरातील केर कचरा आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे। त्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ, गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकून आपलं घर आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे। पौर्णिमेचा दिवस आहे, या दिवशी तुम्ही खडे मिठाने नक्कीच पूर्ण घर स्वच्छ करून घ्या, कारण की या उपायाने घरातील नकारात्मकता ही पूर्णपणे निघून जाते। घरातील वास्तुदोष देखील निघून जातात। यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचा आहे। कोणतीही चांगली वाईट गोष्टींचं आगमन हे मुख्य दरवाजातून होत असतो। जेवढा मुख्य दरवाजा ही सुशोभित असेल तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं आगमन हे नक्कीच होत असतं। मुख्य दरवाजावरती ओल्या कुंकवाने आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे। ओल्या कुंकवाने स्वस्तिक बनवल्याने माता लक्ष्मी ही घराकडे आकर्षित होते। ओल्या कुंकवाने स्वस्तिक बनवल्यानंतर स्वस्तिकला हळदी, कुंकू, पुष्प, गंध, अक्षता, निरांजन, धूप दाखवून आपण त्याची पूजा करून घ्यायची आहे। या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण हे आवर्जून लावायचं आहे। आंब्याची पानं ही माता लक्ष्मीला आकर्षित करतात। हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या पानांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। बऱ्याचशा पूजेमध्ये आंब्याच्या पानांना हा महत्त्वाचं स्थान आहे। त्यासाठी आपल्याला न विसरता मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे। त्यानंतर या दिवशीचा प्रमुख उपाय म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। त्यासाठी 1 चमचा हळदीमध्ये आपल्याला थोडंसं दही व थोडंसं तांदळाचं पीठ घालून त्यामध्ये थोडंसं पाणी किंवा गोमूत्र घालून आपण थोडीशी पेस्ट बनवून घ्यायची आणि या पेस्टने आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। माता लक्ष्मीला हळद, गोमूत्र, त्यानंतर तांदळाचं पीठ, दही ह्या वस्तू अत्यंत प्रिय आहे। त्यासाठी या वस्तू वापरून आपण हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे। आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये आपला जो उंबरठा असतो त्या उंबरठ्यावरती होळीच्या दिवशी आपण हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये कोणतीही करणी बाधा किंवा कोणतेही वास्तू दोष, नजर दोष, इडापिडा प्रवेश करत नाहीत। त्यासाठी अशा विशिष्ट दिवशी तुम्ही नक्की उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करा। होळीच्या दिवशी हे भरपूर प्रमाणात हे सिद्धी, तंत्र, मंत्र अशा ज्या काही करणी बाधा अशा काही ज्या साधना असतात त्या साधना केल्या जातात। त्यासाठी आपल्या घरावरती अशा काही गोष्टींचा प्रभाव पडू नये यासाठी आपल्याला हळदीचं लेपन या दिवशी नक्की करून घ्यायचं आहे। अशा वाईट गोष्टींच्या आपल्या घरामध्ये आगमन होणार नाही आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित केली जाईल। त्यासाठी हळदीचं लेपन हे आवर्जून करावं। बाहेर तांब्या भरून पाणी भरलेला कलश आपल्याला ठेवायचा आहे। माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे। पाण्याने भरलेला कलश ठेवल्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करत नाही। जी काही इडापिडा आहे ती या पाण्यामध्ये आकर्षित केली जाते। नंतर हे पाणी तुम्ही झाडाला घालू शकता। उंबरठ्याला आपण हळदी, कुंकू, गंध, पुष्प, अक्षता, धूप, दीप, निरांजन दाखवून उंबरठ्याची देखील पूजा करायची आहे। या दिवशी तुम्ही उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावले देखील चिटकू शकता। त्यानंतर आपलं जे किचन आहे ते आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे। किचनच्या भिंतीवरती ओल्या कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। गॅस स्टोव्हची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे, कारण की पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता अन्नपूर्णेची जर आपण पूजा केली तर घरामध्ये आपल्या धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही। हळदी, कुंकू, गंध, पुष्प, अक्षता वाहून आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्या किचनमध्ये आपल्याला असा एक दिवा नक्की लावायचा आहे। यामुळे तुमच्यावरती माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहील आणि घरामध्ये धन धान्याची कधीही कमतरता भासणार नाही। त्यासाठी या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे। त्यानंतर या दिवशी तुम्ही चंद्रपूजाही करायचं आहे। थोड्याशा पाण्यामध्ये 1 तांब्या भरून पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध, अक्षता आणि हळदी कुंकू घालून त्या पाण्याने तुम्हाला चंद्रदेवतेला चंद्राला अर्घ द्यायचा आहे आणि आरतीने धूप दीप दाखवून ओवाळून घ्यायचं आहे। या दिवशी देवघरातील सगळ्या मूर्तींवरती तुम्ही शंखाने अभिषेक करू शकता किंवा तुम्ही या दिवशी पंचामृताने देखील अभिषेक करू शकता। या दिवशी विधिवत अशी माता लक्ष्मी
आणि भगवान विष्णू यांची पूजा केली तर घरामध्ये माता लक्ष्मीचा भगवान विष्णूसोबत आशीर्वाद प्राप्त होतो। त्यानंतर या दिवशी आपल्याला जी आपण महिन्याच्या पौर्णिमेला जे काही मासिक पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा करतो तर ती देखील सत्यनारायण पूजा तुम्ही या दिवशी करायची आहे। जी कोणी लोक सत्यनारायण पूजा करत नाही, जे मासिक सत्यनारायण करत नाहीत ते देखील या पौर्णिमेपासून मासिक सत्यनारायण करू शकतात। या पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे, मग सत्यनारायण करायचा का नाही असा प्रश्न देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो। परंतु जे काही चंद्रग्रहण आहे ते आपल्या भागातून दिसणार नाही, आपल्या भारतातून दिसणार नाही, त्यासाठी त्याचे वेळ सूतक कालावधी आपल्याला पाळण्याची गरज नाही। त्यासाठी आपण या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपले सगळे उपाय करू शकतो, होळी पेटवू शकतो, त्यानंतर सत्यनारायण पूजा देखील करू शकतो। तर बघा, होळीच्या दिवशी ही घरातील नकारात्मकता असते ती पूर्णपणे बाहेर काढून टाकायची असते आणि घरामध्ये आपल्याला माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करायची असते। तर त्यासाठी या दिवशी तुमच्या घरामध्ये जर कवड्या असतील तर त्या नक्कीच कवड्या तुम्ही पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यावरती तुम्ही ओल्या कुंकवाने किंवा म्हणजे कुंकवाच्या पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता, हळदीने अभिषेक करू शकता, पंचामृताने अभिषेक करू शकता। अशा अभिषेक करून तुम्ही त्या कवड्या पुन्हा एकदा तांदळामध्ये स्थापित करायच्या आहेत किंवा तुम्ही नवीन कवड्या खरेदी करून या दिवशी घरामध्ये स्थापित करू शकता। यानंतर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर नक्कीच तुम्हाला या दिवशी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे। त्यानंतर कमलगट्ट्याच्या माळेने ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। तुम्ही श्री सूक्त वाचू शकता, या दिवशी पुरुष सूक्त वाचू शकता, लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा विष्णू गायत्री मंत्राचा पाठ देखील या दिवशी करू शकता। तर या दिवशी माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती देखील तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। यानंतरचा महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपल्याला 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यावरती 2 आपल्याला फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत। म्हणजे ज्या लवंगा ज्याला फूल हे असेल अशा 2 लवंगा घेऊन कापरासोबत आपल्याला लवंगा जाळायच्या आहेत। बघा, या दिवशी खूप महत्त्वाचा हा दिवस आहे, वर्षातून एकदाच येतो, त्यासाठी या दिवशी आपल्याला कापरासोबत लवंगा जाळायचा आहे। तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। या उपायाने आपल्या घरातील सगळी नकारात्मकता ही निघून जाते, घरातील इडापिडा, वास्तुदोष, नजरदोष, करणीबाधा निघून जाते। यासाठी कापरासोबत तुम्हाला लवंगा जाळायच्या आहे, त्यासोबतच आपल्या वातावरणातील जंतू देखील नाहीसे होतात। त्यानंतर आपल्याला होळी पेटवल्यानंतर होळीमध्ये आपल्याला एक नारळ अर्पण करायचे, परंतु नारळासोबत आपल्याला आणखीन एक वस्तू अर्पण करायचे जेणेकरून आपल्या घरातील इडापिडा नष्ट होऊन आर्थिक संकटे देखील दूर होतील। त्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे। नारळ घेतल्यानंतर आपल्याला 2 विड्याची पाने लागणार आहेत। 2 विड्याच्या पाण्यावरती आपल्याला 11 लवंगा घ्यायच्या आहेत। तर ज्या लवंगा घ्याल त्या तुटक्या फुटक्या न घेता आपल्याला फूल असलेल्या 11 लवंगा घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला त्यावरती कापडाच्या वड्या घ्यायचे। तर कापडाच्या वड्या घेत असताना भीमसेनीच कापूर असावा असं काही नाही। कापडाच्या वड्या घेत असताना तुम्ही 3, 5, 7 या संख्येमध्ये घ्यायच्या। घरात कोणत्या कापडाच्या वड्या उपलब्ध असतील त्या तुम्ही घेऊ शकता। तर कापूर आणि लवंग एकत्रित जाळल्याने संपूर्ण नकारात्मकता ही दूर होते आणि आर्थिक संकटे दूर होऊन लक्ष्मी प्राप्तीचे योग देखील जुळून येतात। त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता। जेव्हा आपण होळीची पूजा करू तेव्हा होळीला गोळाकार प्रदक्षिणा घालून पाणी अर्पण केलं जातं। त्यानंतर होळीला हळदी कुंकू दाखवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। त्यानंतर आपण होळीमध्ये बऱ्याचशा वस्तू अर्पण करत असतो, त्यामध्ये तुम्हाला नारळ, 2 विड्याची पाने, फुलाच्या लवंगा आणि कापूर देखील अर्पण करायचा आहे। यामुळे तुमच्या घरातील संपूर्ण नकारात्मकता बाहेर निघून जाऊ शकते। त्यानंतर हा उपाय करत असताना मनोमन तुम्ही आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाऊ दे असं होलिका मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर आपल्याला या दिवशी घरामध्ये अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे जेणेकरून घरातील जी काही निगेटिव्हिटी, जी काही नजरदोष, करणीबाधा, इडापिडा असेल तर ते नष्ट होतील। यासाठी तुम्हाला 2 विड्याची पाने घ्यायची आहे, त्यावरती थोड्याशा अक्षता घालायच्या आहेत। तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। त्यावरती हळदी कुंकू वाहा, अक्षता तुटक्या फुटक्या नसाव्यात। त्यानंतर त्यावरती एक मातीचाच दिवा आपल्याला ठेवायचा आहे। तर तुम्ही मातीच्या दिव्याऐवजी कणकेचा दिवा घेतला तरी देखील चालेल, परंतु माती किंवा कणकेचा घ्या, पितळेचा धातूचा आपल्याला दिवा घ्यायचा नाही। त्यामध्ये बघा आपल्याला दुमुखी दिवा लावायचा आहे। त्यासाठी दोन्ही बाजूला आपल्याला 2-2 अशा एकूण 4 वाती लावायच्या आहेत। दिव्याला हळदी कुंकू लावून घ्या, हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। परंतु या दिव्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची
महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे 11 काळे उडीद। या दिव्यामध्ये तुम्ही 11 काळे उडीद टाका। त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करा। त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती हा दिवा आपल्याला लावायचा आहे। हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस म्हणजे 6:30 ते 7:30 ह्या वेळेत देखील तुम्ही करू शकता। त्यानंतर जेव्हा हा दिवा विझेल तेव्हा हा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला होळीमध्ये म्हणजे जी पेटती होळी आहे त्या होळीमध्ये अर्पण करायचा आहे। कारण की हा दिवा आपल्याला घरी ठेवायचा नाही, कारण की घरातील जी काही सगळी नकारात्मकता असते ती सगळी नकारात्मकता ह्या दिव्यामध्ये शोषली जाते। त्यासाठी आपल्याला हा दिवा घरामध्ये न ठेवता आपल्याला होळीमध्ये न विसरता अर्पण करायचा आहे। होळीच्या दिवशी हे काही उपाय ह्या काही सेवा तुम्ही नक्कीच करून पाहू शकता, त्यामुळे तुमच्या घरातील नजरदोष